तुम्ही बोलतात की सोशल मीडियाद्वारे जे इन्फ्लुएन्सर आहे ते सरकारला दोष ठेवतात, त्यामुळे आम्ही त्यांचे चॅनल डिलीट वगैरे करतो किंवा काय. तर मला देवेंद्र फडणवीसांना इतकं विचारायचंय, तुम्ही एकेकाळी बोलले होते, जो कोणी संविधानाच्या विरोधात बोलेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. मग मला सांगा, इतकी जर तुम्हाला संविधानाची काळजी आहे आणि चिंता आहे, तर आर्टिकल 19 हे राईट ऑफ स्पीच देण्याचा अधिकार देतो आणि तुमची सरकार त्याला दाबण्याचा प्रयत्न करते. हे स्पष्ट दिसून येते. तर राईट ऑफ स्पीच हा पण एक संविधानाचाच भाग आहे ना. मग तुम्ही जर राईट ऑफ स्पीचला जर डावलण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे एक प्रकारे तुम्ही संविधानाला डावलण्यासारखंच आहे ना. मग कुठे गेली तुमची रिस्पेक्ट संविधानाबद्दल? आता जे तुम्ही करत आहेत, जे काही इन्फ्लुएन्सरचे अकाउंट डिलीट करत आहेत, जे तुमच्या सरकारच्या विरोधात बोलतात, तर ते इन्फ्लुएन्सर का तुमचा विरोध करत आहेत त्याबद्दल तुम्ही कधी विचार केला का? कारण की तुमची जी प्रेस आहे ना, ते त्यांचं काम आहे ना चोखपणे करत नाही. आणि अशा वेळेस ध्रुव राठी बोला किंवा मुकेश मोहन बोला किंवा जर देशभक्त बोला, हे असे जे इन्फ्लुएन्सर आहेत तुमच्या विरोधात आवाज उठवतात आणि असे जेव्हा युट्यूबर सरकारी विरोधात जेव्हा आवाज उठवतात, तर त्यांचं तुम्ही तोंड बंद करतात आणि त्यांच्यावरती हायली डिफॅमेशनचे केस दर्ज करतात. जे एक प्रकारचे लोकशाहीच्या आतून हुकुमशाही केल्यासारखं आहे.